नमस्ते मुलींनो, एक सॉल्व प्रॉब्लेम आपण ऑलरेडी बघितलेला आहे. त्याच्यात तुम्हाला काही शंका असतील, कॅल्क्युलेशन समजलेले नसतील तर जरूर ग्रुपवर विचारा. आज आपण थर्ड प्रॉब्लेम घेतोय, तो पण सॉल्युशनचाच आहे. एक 2-3 प्रॉब्लेमची ग्रीप आपल्याला आल्यानंतर मग आपण करंट अकाउंटकडे जाणार आहोत. इझी आहे, सोपं आहे, पोस्टिंग सोपं आहे, ऍडजस्टमेंट देखील सोप्याच आहेत. पेज नंबर 29, प्रॉब्लेम नंबर 3. Rucha and Julie are partners sharing profits and losses in their capital ratio. पहिलाच तुम्हाला गुगली बॉल टाकला पहा त्यांनी. बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये रेशो दिलेला असतो 3:2, 2:1 किंवा काही प्रॉब्लेम मध्ये दिला नाही. जसं लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण 1:1 रेशो घेतला. आता हे सगळे प्रकार सोडून त्यांनी आता इथं काय दिले पहा, दे शेअर देअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा त्यांचा रेशो काढायचा आहे. बघूया. रुचा अँड जुली आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट. पहिल्यांदा आपण त्यांचा काय रेशो येतोय ते काढून घेऊयात आणि मग पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊयात. कॅपिटल प्रपोर्शन मध्ये रेशो काढा म्हणल्यानंतर त्या दोघींचे कॅपिटल किती आहे ते बघावं लागतं. मग इथे मी त्याचं वर्किंग दाखवते पहा. रुचा आणि जुली, त्यांचं कॅपिटल किती आहे पहा. रुचाचं आहे 80,000 आणि जुलीचं आहे 40,000. कॅपिटल प्रपोर्शन मध्ये रेशो काढा म्हणल्यानंतर त्याला भाग घालवायचा आहे आणि ते भाग घालवल्यानंतर जे काही प्रपोर्शन येतं, म्हणजे रुचाचं आलं 2 आणि हिचं आलं 1, म्हणून यांचं कॅपिटल प्रपोर्शन येणार आहे पहा 2:1. म्हणजे तुम्हाला सरळ त्यांनी वाक्य म्हणायला पाहिजे होतं की रुचा अँड जुली आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन 2:1. पण त्यांनी तुम्हाला काम करायला सांगितलं काय, की त्यांचं कॅपिटल प्रपोर्शन मध्ये त्यांचा रेशो द्या. असं जेव्हा प्रॉब्लेम मध्ये येतं तेव्हा त्यांचं कॅपिटल किती आहे बघायचं, त्याला पूर्ण भाग घालवायचा आणि जे काही त्यांचं भाग घालवल्यानंतर उत्तर येईल ते त्यांचं काय असणार आहे, प्रपोर्शन असणार आहे. आलंय लक्षात. त्याला कोणाला हे कळणार नाही त्यांच्यासाठी वर्किंग नोट इथं केलेली आहे. नाही समजलं तर मी परत सांगीनच. आता आपण प्रॉब्लेमचं पोस्टिंग कुठे कुठे येते ते लगेचच लिहून घेऊया. ट्रायल बॅलन्स ऍज ऑन 31 मार्च 2019. काही डेबिट बॅलन्सेस आहेत, काही क्रेडिट बॅलन्सेस आहेत, बरोबर. परचेसेस, ट्रेडिंग डेबिट. ट्रेड एक्सपेन्सेस बद्दल एक रूल आपण पाहिलेला आहे की ट्रेड एक्सपेन्स जर एकटाच दिलेला असेल तर तो P&L डेबिटला लिहितात. पण ट्रेड एक्सपेन्स बरोबर जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस किंवा सेंट्री एक्सपेन्सेस दिलेले असतील तर ट्रेड एक्सपेन्स जातो ट्रेडिंगला आणि बाकीचे जातात P&L ला. मग ह्या प्रॉब्लेम मध्ये नुसतंच ट्रेड दिलाय का बाकीचे आयटम्स पण दिलेत आपण बघूया. ट्रेड एक्सपेन्स आहे पहा, खाली जनरल एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, आता ट्रेड एक्सपेन्स कुठे घ्यावा लागेल मुलींनो, ट्रेड एक्सपेन्स घ्यावा लागेल ट्रेडिंग डेबिटला. आलं लक्षात. हा एकटाच दिला असता तर P&L ला घेतलं असतं, पण हा आणि जनरल एक्सपेन्सेस दोन्ही दिलेले आहेत. जनरल एक्सपेन्सेस जाणार आहेत प्रॉफिट अँड लॉस डेबिट. येतं लक्षात. त्याच्यानंतर सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आता पहा, वेजेस अँड सॅलरी. थेअरी पार्ट मध्ये आपण हे वाचलंय. जर नुसते वेजेस दिले असतील तर आपण कुठे लिहितो, आपण लिहितो ट्रेडिंग डेबिटला. नुसती सॅलरी दिली तर कुठे लिहितो, P&L डेबिटला. पण आता वेजेस अँड सॅलरी दिलेलं आहे. अशा वेळेस जो फर्स्ट आयटम आहे त्याचं पोस्टिंग कुठे जातं, तर तिथं त्या दोघांचं पोस्टिंग करून टाकायचं ट्रेडिंग डेबिट. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय करतात, ह्याची हाफ अमाऊंट करतात, अर्धी अमाऊंट वेजेसला दाखवतात, अर्धी अमाऊंट सॅलरीला दाखवतात. असं करायचं नाही. वेजेस अँड सॅलरी दिलं तर फर्स्ट आयटमचं पोस्टिंग जिथे येतंय तिथंच ते पोस्टिंग करायचं आहे. काही प्रॉब्लेम्स मध्ये सॅलरी अँड वेजेस पण येणार आहे, त्यावेळेस काय करायचं, सॅलरी कुठे जातं, P&L डेबिटला. सो त्याचं पोस्टिंग जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 2 years. दिस इज हिडन ऍडजस्टमेंट. जेव्हा येईल तेव्हा बघू. तूर्त त्याचं पोस्टिंग येणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. येतं लक्षात. सेल्स रिटर्न काय करतो आपण,
लेस फ्रॉम सेल्स. त्याला स्टार करून ठेवूया म्हणजे ते लक्षात येईल. सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स, त्याला मुद्दाम स्टार करून ठेवलाय कारण जेव्हा सेल्स येईल तेव्हा सेल्स मधून आपल्याला ते मायनस करायचं हे लक्षात येईल. फ्री होल्ड प्रॉपर्टी आहे दॅट इज अवर असेट. कन्फर्मेशनसाठी एकदा बरोबर आहे का ते बघून घेऊया म्हणजे चुकायला नको. बरोबर आहे का? फ्री होल्ड प्रॉपर्टी आहे आपलं असेट. त्याच्यानंतर ऑफिस रेंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. मोटर व्हॅन असेट. स्टॉक ऑन 1 एप्रिल तो काय आहे? ओपनिंग स्टॉक आहे. त्याचं पोस्टिंग जाणार आहे ट्रेडिंग डेबिटला. बरोबर. जनरल एक्सपेन्सेस P&L डेबिट. सन्ड्री डेटर्स असेट. कोल गॅस अँड फ्युएल विच इज डायरेक्टली रिलेटेड विथ द प्रॉडक्ट म्हणून ते जाणार आहे पहा ट्रेडिंग डेबिटला. हे पाहून तुम्ही खात्री करा की हे ट्रेडिंग डेबिटला येते का P&L डेबिटला येते ते. पण कोल गॅस अँड वॉटर जे आहे ते येणार आहे ट्रेडिंग डेबिट. आता प्रणालीने मला प्रश्न विचारला होता की कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्डचं काय करायचं. तर कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड आलं तर त्याचं पोस्टिंग जाणार आहे मुलींनो ट्रेडिंग डेबिट कंपल्सरी. आणि इमिजिएट त्याच्या खाली दिले पहा कॅरेज आउटवर्ड तर हे जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. येते लक्षात? हे विसरू नका. कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड दिलं तर ट्रेडिंग डेबिट आणि कॅरेज आउटवर्ड दिलं तर P&L डेबिटला येणार आहे. प्लांट अँड मशिनरी इज अवर असेट. आले लक्षात? त्याच्यानंतर क्रेडिट साइडला कॅपिटल अकाउंट्स ऑफ रुचा अँड जुली दोघींचे कॅपिटल्स दिलेत पहा. रुचाचं कॅपिटल आहे 80,000 आणि जुलीचे कॅपिटल आहे 40,000. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स हे जाणार आहे पहा लायबिलिटी. सन्ड्री क्रेडिटर्स ऑल्सो लायबिलिटी. सेल्स ट्रेडिंग क्रेडिट. RDD प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. बिल्स पेएबल लायबिलिटी. अँड परचेस रिटर्न जे आहेत हे परचेसेस मधून काय करायचे मायनस. सो लेस फ्रॉम परचेसेस. येते लक्षात? मग असं आपल्याला पोस्टिंग जमलं एकदा. समजा एखादी ऍडजस्टमेंट नाही आली तरी ह्या पोस्टिंगचे अर्धा पाव मार्क जे काय ठरवून दिलेले आहेत ते तरी आपल्याला मिळतात. प्रॉब्लेम करत असताना वर्किंग नोट देखील तितकीच इम्पॉर्टंट असणार आहे. ऍडजस्टमेंट्स बघूया. ऍडजस्टमेंट्स पहा काय काय दिले आहेत. फर्स्ट ऍडजस्टमेंट पेज नंबर 30. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹88,000 विच इज कॉस्ट प्राइस अँड 90,000 विच इज मार्केट प्राइस. जेव्हा तुम्हाला 2 क्लोजिंग स्टॉक दिलेले असतात तेव्हा आपण काय करतो मुलींनो? आपण कुठला क्लोजिंग स्टॉक घेतो? जो कमी आहे तो. म्हणजे हे 88,000 जर मार्केट प्राइस असती तरी देखील आपण काय घेतलं असतं? 88,000च घेतले असते. दोघांपैकी जी कमी किंमत आहे तो असणार आहे आपला क्लोजिंग स्टॉक. त्याचे इफेक्ट कुठे जाणार आहेत बघा. ट्रेडिंग क्रेडिट आणि बॅलन्स शीट असेट. येते लक्षात? सेकंड, रुचा अँड जुली withdrawn from business 3,000 and 2,000 respectively for their personal use. रुचा आणि जुली दोघी पार्टनर्स आहेत आणि दोघींनी त्यांच्या पर्सनल यूजसाठी 3,000 आणि 2,000 घेतलेले आहेत. म्हणजे ते काय असणार आहेत मुलींना? त्यांचे असणार आहेत ड्रॉइंग्स. आले लक्षात? मग ह्या ड्रॉइंगचे इफेक्ट्स काय येणार आहेत? आता हे थोडासा नवीन भाग आहे त्याचे इफेक्ट्स येणार आहेत बघा. लेस फ्रॉम कॅपिटल आणि सेकंड इफेक्ट आहे ट्रेडिंग क्रेडिट. आपण सॉल्युशन करताना मी हे तुम्हाला परत सांगेन. डेप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 7%. डेप्रिसिएशनची व्हॅल्यू काढायची. लेस फ्रॉम द असेट इज द फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड प्रॉफिट अँड लॉस डेबिट. येते लक्षात? वर्किंग नोट सहित मी प्रॉब्लेम तुम्हाला दाखवेन. फोर्थ ऍडजस्टमेंट, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ऍट 5% इज टू बी क्रिएटेड. डेटर्सवर आपल्याला काय करायचं आहे? 5% RDD दाखवायचं आहे. फर्स्ट इफेक्ट येणार आहे लेस फ्रॉम डेटर्स
आणि सेकंड इफेक्ट येणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आपण खुणा कशाच्याच केल्या नाही आहेत बघा. क्लोजिंग स्टॉकची खूण तरी येत नाही. रुचा आणि जुलीची ड्रॉइंगची जी आहे त्याची पण खूण येणार नाही. जेव्हा प्रॉब्लेम करू तेव्हा बघू. डेप्रिसिएशन मोटर व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी, त्याला स्टार करून घेऊया. मोटर व्हॅन, प्लांट अँड मशिनरी आहे पहा, आणि मोटर व्हॅन. आणि चौथी ऍडजस्टमेंट आहे आरडीडीची. ती कशावर येणार आहे? डेटर्सवर. सो सन्ट्री डेटर्सला एकच ऍडजस्टमेंट आहे आज, बरोबर. त्याच्यानंतर पहा फिफ्थ ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग वेजेस ₹800. वेजेसवर आपल्याला एक ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलेली आहे. सो त्याला आपण स्टार करणार आहोत. आउटस्टँडिंग वेजेस चार्टमध्ये बघा त्याचे इफेक्ट्स कुठे येत आहेत. ऍड इन द एक्सपेन्स इज द फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट येणार आहे त्याचा बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. आलंय लक्षात. लास्ट, गुड्स ऑफ ₹6,000 were purchased on credit but no entry was found in the books of accounts. काय याचा अर्थ? गुड्स ऑफ ₹6,000 were purchased on credit. 6,000चे गुड्स घेतलेले क्रेडिटवर, बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स. आपण तो व्यवहार केलाय किंवा आपण गुड्स खरेदी केलेले आहेत याचं कुठलंच रेकॉर्ड आपल्या बुकमध्ये दिसत नाहीये. दॅट इज अनरेकॉर्डेड परचेसेस. अनरेकॉर्डेड परचेसेस याचे इफेक्ट तुम्ही मागे जो चार्ट आहे त्याच्यामध्ये बघा. अनरेकॉर्डेड म्हणजे ते फर्स्टली काय करावे लागतील? ऍड इन द परचेस. त्याचा फर्स्ट इफेक्ट येतो ऍड इन द परचेस आणि सेकंड इफेक्ट येतो ऍड इन क्रेडिटर्स. आले लक्षात. परचेसेस मध्ये ते ऍड होतात पहा 6,000 आणि क्रेडिटर्स मध्ये ते 6,000 ऍड होतात. अनरेकॉर्डेड परचेस ही नवीन ऍडजस्टमेंट आहे आणि ही बऱ्याच वेळेला बोर्ड एक्झामला येऊ शकते. मी प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं सॉल्युशन जे आहे ते तुम्हाला दाखवेन, समजावून सांगेन, वर्किंग नोट देखील समजावून सांगेन. जेवढे प्रॉब्लेम्सचं पोस्टिंग तुम्हाला येते ते करून ठेवा. ज्या ऍडजस्टमेंट्स तुम्हाला शंका वाटतायत त्या पेंडिंग राहू द्यात. धन्यवाद.